ये घटना जालना में हुई, जहां एक किसान अप्पा साहेब कदम ने संरक्षक मंत्रियों की बैठक के बाहर रुमाल से फांसी लगाने की कोशिश की। कदम 2 साल से लंबित कृषि मुद्दे को हल करने के लिए संरक्षक मंत्रियों से मिलने आए थे। जालना में संरक्षक मंत्रियों की बैठक के बाहर एक किसान ने रुमाल से फांसी लगाने की कोशिश की। किसान की पहचान अप्पा साहेब कदम के रूप में हुई है। किसान संरक्षक मंत्री से मिलने आया था क्योंकि कृषि मुद्दा 2 साल से हल नहीं हुआ था। हालांकि जब पुलिस ने उसे जाने के लिए कहा तो उसने रुमाल से फांसी लगाने की कोशिश की। इस बीच किसान को पुलिस ने कार्यालय से बाहर निकाल दिया। मी डॉक्टर अप्पासाहेब कदम, गाव माझं धानोरा आहे, माजी जिल्हा परिषद सभापती आहे मी गेले 2.5 वर्ष झालेले माझ्या हिवरेगाव शहरामध्ये 327 गट नंबर आहे, त्याच्यामधून 222 राज्यमार्ग गेलेला आहे आणि त्या राज्यमार्गामध्ये माझी व माझ्या चुलत भावाची जमीन गेलेली। तर माझ्या चुलत भावाने ती जमीन नसताना ती रजिस्ट्री केली आणि रजिस्ट्री करून ह्या इथं तहसीलदार मॅडमनं त्याचा फेरसुद्धा घेतला सरकारी जमिनीचा। आता जे आहे ना तर हो ना, तर त्याच्या संदर्भामध्ये ही जमीन कोणाच्या शेतातून गेलेली आहे हे सुचत नाही, निष्पन्न होत नाही। म्हणून ते मागणीसाठी मी गेले 2.5 वर्ष झालेले कमिशनर कलेक्टर यांच्याशी बरोबर बसलो, चर्चा झाली, आजपर्यंत काही निष्पन्न झालं नाही। म्हणून मी 26 जानेवारीला मी पत्र दिलं होतं की सन्माननीय पालकमंत्री महोदयाला भेटायचं। तर पोलिसना मला 26 जानेवारी आत्मदानाचा इशारा होता, तर त्यांनी मला समजूत घातली आणि म्हणले भेट घालून देतो आणि 26 जानेवारीला भेटसुद्धा होऊ दिली नाही। आणि नंतर म्हणजे 1 तारखेला आज आलो तर मी तिथे चर्चा करायला लागलो, तर FPSआयनं मला धक्काबुक्की करून बाहेर काढलं आणि भेटन नाही तर नाही भेटन अशा ऐरावची भाषा केली। माझं मत असं आहे की शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही 1972ला घेतल्या, पैसा तर दिला नाही पण त्यांचे भांडणं लावून दिले आणि त्या कोणा शेतातून गेल्या हे काही निष्पन्न होत नाही। माझी विनंती आहे सरकारला की ज्यांच्या जमीन 1972ला घेतलेले त्यांच्या किमान ते सातबाराहून कमी करण्यात द्यावं, जेणेकरून त्यांच्या भावात आपसमध्ये झगडे होणार नाही आणि त्याला ते वैती करायला सोपं पडेल। आणि हे जर नाही केलं तर आता संबंधित पोलीस मला म्हणलेले भेट घालून देतो, जर नाही भेट घेऊन झालं तर मी आता कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या गाडीच्या समोर उभा राहून फाशी घेणार आहे।